गेली 16 वर्ष मी इफीच्या टेक्निकल कमिटीवर आहे आणि त्यात होणारे बदल मी बघितलेले आहेत. म्हणजे अगदी पूर्वी फिल्मवरती जास्ती प्रिंट्स असायच्या, नंतर डिजिटलला सुरुवात झाली आणि आता सगळ्या 100% डिजिटल आहेत. तर हे टेक्नॉलॉजिकल चेंजेससुद्धा होत गेले. तर त्या टेक्नॉलॉजीसाठी जे काही कॅलिब्रेशन करावं लागतं थिएटरचं, ते SMP सोसायटी ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन इंजिनियर्सच्या संस्थेतर्फे होतं आणि त्या संस्थेचा मी भारतीय विभागाचा अध्यक्ष आहे. त्या त्या माध्यमातून मी टेक्नॉलॉजी भारतात आणलेली आहे. ह्याचबरोबर NFDCनी हे गेली 2-3 वर्ष फिल्म बाजार तर बरीच वर्ष होतं आहे, पण NFDCनी आता टेक ओव्हर केलेलं आहे. फिल्म डिव्हिजन, नॅशनल फिल्म आर्काईव्ह, चिल्ड्रन फिल्म सोसायटी आणि डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिवल. त्यामुळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बदलही झालेत आणि ते चांगल्यासाठी झालेत, कारण एकाच छत्राखाली हे सगळं आल्यामुळे ह्यांचं जे कोऑर्डिनेशन असतं, म्हणजे फिल्म फेस्टिवलचं, फिल्म बाजारचं, हे पण खूप चांगल्या रीतीने जुळलं गेलेलं आहे. ह्याचा आपल्याला एक मराठी चित्रपटसृष्टीसाठी खूपच फायदा आहे, कारण मुंबईच्या जवळ आहे गोवा आणि त्यांना गोव्याच्या लोकांनाही मराठी भाषा कळते. पण ह्याच्या व्यतिरिक्त गोव्यात जे इंटरनॅशनल टुरिस्ट येतात या फिल्म फेस्टिवलसाठी, त्यांना सबटायटलच्या माध्यमातून आपल्या फिल्म्स बघायला मिळणं आणि ती एक आपल्या दृष्टीने खूप चांगली संधी आहे, कारण आपल्या फिल्म्स इंटरनॅशनलपर्यंत पोचवणं हे खूप गरजेचं आहे. कारण मराठीत खूप चांगल्या फिल्म बनतात, त्या महाराष्ट्रात दाखवल्या जातात, भारतातही दाखवल्या जातात, पण ह्याच्या पलीकडे ती अमेरिकेत किंवा युरोपियन देशात पोचणं खूप गरजेचं आहे. त्याला एक कारण आहे. मुख्य म्हणजे आपण जेव्हा भारतात असतो तेव्हा मराठीची कॉम्पिटिशन बॉलिवूडची किंवा हिंदी फिल्मशी केली जाते, पण जेव्हा तुम्ही भारताच्या बाहेर पडता तेव्हा त्या लोकांना हिंदीचंही ज्ञान तितकं नसल्यामुळे आपल्याला बॉलिवूड ही कॉम्पिटिशन भारताच्या बाहेर नाही आहे मराठीसाठी. तर त्याचा फायदा आपण मराठी चित्रपटसृष्टीने घेतला पाहिजे आणि मराठी चित्रपटसृष्टी सबटायटलच्या चांगल्या माध्यमातून आपल्याला जगात वेगवेगळ्या ठिकाणी पोचवता आल्या तर त्याचा फायदा एक कमर्शियली पण होईल. म्हणजे इथे आपण रुपयात इन्कम करतो चित्रपटासाठी, तर बाहेर जर ज्या फिल्म चांगल्या चालल्या तर तुम्हाला डॉलर, युरो आणि पाऊंडामध्ये इन्कम होईल आणि त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि केवळ इन्कम ही एक गोष्ट नाही, मराठी संस्कृती जी खूप जुनी आहे आणि खूप संस्कार त्याच्यातनं आलेले आहेत, हे संस्कार आपल्यासुद्धा तरुण पिढीपर्यंत जी बाहेर जगते त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या माध्यमाचा खूप फायदा होईल. हा जो फिल्म बाजार आहे हा काही फक्त मराठीसाठी नाही आहे. एक तर संपूर्ण भारतातले जे काही सिनेमा आहेत त्यांच्यासाठी हा बनलेला फिल्म बाजार आहे. असंच फिल्म मार्केट जसं कानमध्ये असतं की जिथे आपल्या फिल्म जातात, ते भारतातलं हे सगळ्यात मोठं फिल्म बाजार हे मार्केट आहे सध्या तरी. तर त्यामुळे त्याचा वापर मराठी चित्रपटसृष्टीला होण्यासाठी आणि त्यांच्या मग इथे इतर राज्यातनं आलेल्या फिल्म पण नेमक्या कशा मार्केट होतात किंवा कशा बनवल्या जातात, त्यांच्या मागचे त्यांची आर्थिक गणितं काय असतात, हे सगळं त्यांना इथे कळतं. कारण आज फिल्म बनवणं त्या मानाने सोपं आहे, पण ती मार्केट करणं आणि त्याला इन्कम मिळवणं त्याचं हे खूप कठीण झालेलं आहे, कारण कॉम्पिटिशन वाढत चालली आहे. पण याचा अर्थ असा नाही की मराठी, उलट माझ्या मते मराठी फिल्म ह्या त्यांच्या कथेमुळे खूप श्रेष्ठ आहेत आणि त्या नक्कीच चांगल्या रीतीने जर आपण पोहोचवल्या प्रेक्षकांपर्यंत तर त्याचा फायदा या चित्रपटसृष्टीला होणार आहे. फिल्म बाजार हे त्याच्यासाठी एक मोठं साधन आहे. केवळ डिस्ट्रीब्युशनच नाही तर कुठल्या टेक्नॉलॉजीज वापरल्या जात आहेत, नवीन नवीन टेक्नॉलॉजीवरचे इथे कंपन्यांचे स्टॉल आहेत, त्यांची माहिती तुम्हाला मिळू शकते. आणि याच फिल्म, काही फिल्म तर डब करूनसुद्धा आपण दुसऱ्या राज्यात पोहोचवू शकतो. याच्यासाठी आता दशावतारचं एक उदाहरण आहे. ती आता मल्याळममध्ये डब होते आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये रिलीज होते. तर असे प्रयोग हे जे आहे हे आपण जर इथे आलो तर त्या नेटवर्किंगमुळेच तुम्हाला ते शक्य आहे. तर याचा फायदा नक्कीच मराठी चित्रपटसृष्टीला होईल.